बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातून एक मोठी बातमी। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंच्या अधिकृत शिवसेनेनं विधिमंडळातील शिवसेना कार्यालय ताब्यात घेतलेलं आहे। भरत गोगावले, सदा सरवणकर यांच्यासह शिंदेंसोबतच्या आमदारांनी विधिमंडळ कार्यालयामध्ये प्रवेश केलाय। शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय ताब्यात घेण्याआधी आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रीतसर पत्र लिहिलं आणि विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीनंतर शिवसेना कार्यालयात प्रवेश केला। विधिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे सर्व आमदार जे आहेत या ठिकाणी आले आहेत आणि शिवसेना पक्ष कार्यालय त्याचा ताबा घेतलेला आहे। ते सर्व आमदार आहेत। भरत गोगावले जे आहेत, गोगावले साहेब, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल आला आणि या सगळ्या निकालानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत, पण आज तुम्ही थेट विधिमंडळाच्या कार्यालयामध्ये आलेला आहात। या कार्यालयाचा आता आपण अधिकृतपणे ताबा घेतलेला आहे का, किंवा काय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे? जे आम्ही आमच्या अध्यक्षांना पत्रव्यवहार केलेला आहे, त्यानंतर रितसर आहे त्या रितसरप्रमाणे आम्ही इथं आलेलो आहोत। कारण ज्या निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय निकाल दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही इथपर्यंत येऊन इथं प्रवेश केलेला आहे। संपूर्ण जर आपण पाहिलं तर इथं सुरुवातीलाच जो बॅनर आहे शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय, तिथं आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत, ते देखील बदलले जातील आणि इथली पूर्णपणे व्यवस्था जी आहे ती पूर्ण बदलली जाईल। आणि याकरताच म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे त्याच्या आधी शिवसेना शिंदे गटातील आमदारांनी इथं येऊन संपूर्ण पाहणी केली आणि संपूर्ण बदलाव केला जाणार आहे। आता विधिमंडळ कार्यालय झालं, यापुढे कोणकोणत्या कार्यालयावरती किंवा शिवसेना भवनवरती दावा शिवसेना शिंदे गट करेल का, हे देखील पाहावं लागेल। अजित पांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दरम्यान आता शिवालयाचा देखील ताबा शिवसेना घेणार आहे। शिंदे पक्षाला शिवसेना म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी विधिमंडळातील शिवसेना पक्षाचा ताबा घेतला आणि आता विधिमंडळातील बैठक झाल्यावर शिवसेनेचे आमदार शिवालयाचा ताबा घेण्यासाठी जाणार आहेत। शिवालय हे शिवसेना पक्षाचं शासकीय कार्यालय आहे। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हे कार्यालय देखील आमचं असल्याचं शिंदे पक्षाच्या आमदारांनी सांगितलंय। तर शिवालय कार्यालय देखील आमचंच आहे असं शिंदे पक्षाकडून दावा करण्यात येतोय। शिवसेना आमदार शिवालयाचा देखील ताबा घेणार आहेत। तर शिंदे पक्षाला शिवसेना म्हणून मान्यता मिळाली आणि त्यानंतर त्यांनी विधिमंडळातील शिवसेना पक्षाचा ताबा घेतला आणि विधिमंडळातील आता बैठक झाल्यावर शिवसेनेचे आमदार हे शिवालयाचा ताबा घेण्यासाठी जाणार असल्याचं कळतंय। शिवालय हे शिवसेना पक्षाचं शासकीय कार्यालय आहे आणि निवडणूक आयोगाच्या निकालानंतर हे कार्यालय देखील आमचं असल्याचं शिंदे पक्षाच्या आमदारांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पक्ष गेलं, चिन्ह गेलं आणि आता कार्यालय देखील शिवसेनेकडे जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, आता शिवालयाचा देखील ताबा शिवसेनेचे हे आमदार घेणार आहेत। शिवालय हे आमचंच आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नक्कीच, ज्यावेळी हे सगळे आमदार जे आहेत शिवसेना शिंदे गटातील हे विधिमंडळामध्ये आले, इथल्या शिवसेना पक्ष कार्यालयाचा त्यांनी ताबा घेतला। यानंतर शिवालय हे पक्षाचं शासकीय कार्यालय आहे, त्या ठिकाणी जाऊन ते भेट देणार आहेत आणि ते कार्यालय देखील आम्ही घेऊ, म्हणजे आमचा त्यावरती दावा आहे आता, असं या सगळ्या आमदारांचं म्हणणं पडलेलं आहे। पण काही तांत्रिक मुद्दे आहेत, आपण लक्षात घेतले पाहिजेत की ते फक्त एका शिवसेना पक्षाचं कार्यालय होतं, पण शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे दोन गट पडले होते, त्यांना वेगवेगळी कार्यालय देखील दिली गेली होती। पण आता निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर जेवढी अधिकृतपणे शासकीय पक्षाची कार्यालय आहेत ही सर्व कार्यालय जे आहे ते शिवसेना शिंदे गट आपल्या ताब्यात घेणार आहेत। त्यामुळे पहिला टप्पा जो आहे तो विधिमंडळातील जे कार्यालय होतं शिवसेनाचं तिथं त्यांनी ताबा घेतलेला आहे। यानंतर पुढे जाऊन शिवालय जे आहे त्या ठिकाणी ताबा घेतला जाईल। पण पुढे आणखीन एक मुद्दा उपस्थित होतो, ते म्हणजे आधीच त्यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्ष कार्यालय हे एक त्यांना दिलेलं आहे शासकीय कार्यालय मंत्रालयासमोरच। त्यामुळे शिवालय हे कार्यालय ठेवलं जातं का बाळासाहेब शिवसेना तिथे जुनं जे कार्यालय होतं तेच कार्यालय पुन्हा कंटिन्यू करून शिवसेना कार्यालय केलं जातं, हे देखील पाहावं लागेल। पण आता इथून पुढे शिवसेनाचं जे शिवालय कार्यालय होतं मूळ पक्षाचं, त्या कार्यालयावर देखील शिवसेना शिंदे गटानं दावा केलेला आहे आणि थोड्याच वेळात सर्व आमदार जे आहेत विधिमंडळातली बैठक संपली की तिकडे जाणार आहेत। बरं अजित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
पक्षनिधी तसंच शिवसेना भवनाचा ताबा उद्धव ठाकरेंकडे जाणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळातून उपस्थित होतोय. अशात शिवसेना भवन शिवाय ट्रस्टचं की असं ट्विट करत पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला चिमटा काढलाय. एके ठिकाणी आपलं नाव जात आहे, आपलं चिन्ह जात आहे, त्याची चिंता नाही, पण आपली प्रॉपर्टी कशी आपल्याकडे राहील याची चिंता जास्त सतावते. असं हे एकंदरीत यातनं सगळीकडनं दिसतंय. सन्माननीय बाळासाहेबांचं शेवट एक वाक्य आहे, त्याचं त्यांनी आठवण ठेवायला पाहिजे. पैसा येतो, पैसा जातो, पैसा पुन्हा येतो, पण एकदा गेलेलं नाव हे परत मिळवता येत नाही, काळ्या बाजारात सुद्धा मिळवता येत नाही. मला असं वाटतं हे शिकवणच विसरलेली आहे, विचारसरणीच विसरलेली आहे, त्यातनं सगळं होताना दिसतंय. एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर लवकरच शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात येणार आहे आणि या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात येणार आहे. अधिकृत शिवसेना असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट झाल्यानंतर लवकरच शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीसाठीची शिवसेनेची ही बैठक मुंबईमध्ये होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं आणि त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटानं आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटानं केली आहे. तर ठाकरे गटाच्या या मागणीवर उद्या सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाविरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पहिल्यांदाच ही चर्चा झाल्याचं सांगण्यात येत असून फोनवर कायदेशीर बाबींबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, शिवसेना नाव गेलं, चिन्ह गेलं आणि त्यानंतर आता कायदेशीर बाबींबाबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. काय सविस्तर अपडेट? जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यानुसार चिन्ह गेल्यानंतर, पक्षाचं नाव गेल्यानंतर या विषयावरती थेटपणे शरद पवार यांनी बोलणं टाळलेलं होतं. मात्र खासगीमध्ये शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून या सगळ्या प्रकारामध्ये काय काय कायदेशीर पावलं उचलता येऊ शकतात किंवा काय कायदेशीर कारवाई करता येऊ शकते याबाबतची चर्चा केली असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळते आणि या बाबतीत काही मार्गदर्शनही केल्याचं त्यांनी समजते. या सगळ्या प्रकरणामध्ये राज्यातल्या कुठल्या कुठल्या घटनातज्ञांशी बोलता येऊ शकेल किंवा काय काय पर्याय अवलंबता येऊ शकतील याबाबतही चर्चा झाल्याचं आपल्याला कळतंय. बरं वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप, शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. आमची लढाई ही मिंदे गटासोबत नाही, आमची लढाई ही देशाला हुकुमशाहीकडे नेणाऱ्या भाजप विरोधात आहे. मिंदे गटाची आमच्या विरोधात लढण्याची पात्रता नाही असं संजय राऊत यांनी ठणकावलेलं आहे. भाजपनं सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केलाय, त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. पुन्हा सत्तेत येऊन दाखवावं, आमच्या त्यांना शुभेच्छा असा सूचक इशाराच संजय राऊत यांनी दिलाय. तुम्ही कोणाला विरोधक मानताय? आम्ही भाजपचे विरोधक आहोत. आमची लढाई मिंदे गटाशी नसून देश हुकुमशाहीकडे नेणाऱ्या, यंत्रणा आपल्या पायाखाली ठेवणाऱ्या, टाचेखाली ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाशी आमची लढाई आहे. मिंदे गट त्यांचा गुलाम आहे. आमच्याशी लढण्याची त्यांची पात्रताच नाही. अमित शाह ने कहा है सर, महाराष्ट्र में लोकसभा 48 सीट असली शिवसेना और भाजपा मिलकर लड़ेगी. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. देशात त्यांनी पुन्हा सत्तेवर येऊन दाखवावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. धनुष्यबाणाची डील 20,000 कोटी रुपयांमध्ये झाली असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला होता आणि यावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊतांनाच विचारा, डील झालेले पैसे कुठे ठेवलेत आणि किती नोटा होत्या असं गुलाबराव पाटील म्हटले.
काल संजय राऊतांनी म्हणलं की जे धनुष्यबाणाची डील झाली ती 20,000 कोटी रुपये देऊन झाली. दुसरं राहिलं काय आता, कुठे ठेवले पैसे त्यांना विचारून घ्या, नोटा किती होत्या का. भाजप शिंदेंचा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला असून आम्ही तो योग्य वेळी जाहीर करू असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात केलंय. खासदार निवडून येतील हे शहांनी स्पष्ट केलं, त्यामुळे उगाच गोंधळ निर्माण करू नका असं फडणवीसांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरे अमित शहांना शत्रू मानत असतील, पण आम्ही कुणाला शत्रू मानत नाही, आम्ही वैचारिक विरोधक मानतो असंही फडणवीसांनी म्हटलं. कुठलंही कन्फ्युजन होऊ नये याकरताच काल शिवसेनेचे खासदारही आमच्या मंचावर होते आणि अतिशय स्पेसिफिकली एनडीए म्हटलंय त्यांनी, मोदींच्या पाडल्यात टाकताना एनडीए म्हटलंय. त्यामुळे कृपया कन्फ्युजन क्रिएट करू नका, ते होणार नाही. आम्ही आमचा सगळा फॉर्म्युला ठरलाय, तो योग्य वेळी आम्ही जाहीर करू आणि योग्य रिप्रेझेंटेशन जसं मागच्या काळात शिवसेनेला मिळायचं तसंच रिप्रेझेंटेशन हे शिवसेनेला मिळत राहील. अमित शहा शत्रू नंबर 1 आहे असं उद्धव ठाकरेंनी काल त्यांनी ठरवायचा कोणाचा काय क्रमांक. आम्ही कधी कोणाला शत्रू मानलं नाही, आम्ही वैचारिक विरोधक मानतो. त्यांनी शत्रू मानायचं, शत्रू मानावं. वळूयात पुढच्या बातमीकडे. गोंदिया जिल्हा आणि छत्तीसगडच्या सीमेवर पोलिसांची माओवाद्यांसोबत चकमक झाली आहे. या चकमकीत 2 पोलीस शहीद झालेत तर 1 जवान जखमी झालाय. पोलीस धाब्यावर चहा पिण्यासाठी गेले असताना दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी हा हल्ला केला आणि यानंतर माओवादी पोलिसांच्या दुचाकीला आग लावून घटनास्थळावरून फरार झाले. यानंतर पोलिसांकडून जंगलात शोध मोहीम हाती घेण्यात आली असून माओवाद्यांचा शोध घेतला जातोय. तर पोलिसांवर या माओवाद्यांनी भ्याड हल्ला केला असल्याचं पाहायला मिळतंय आणि यामध्ये 2 पोलीस शहीद झालेत तर 1 जखमी झाला असल्याचं कळतंय. दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आणि त्यामध्ये 2 पोलीस हे शहीद झालेले आहेत तर 1 जण गंभीर जखमी झालाय. गोंदिया छत्तीसगड सीमेवर हा हल्ला करण्यात आलेला आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रवी, पोलिसांवर या माओवाद्यांनी भ्याड हल्ला केला असल्याचं कळतंय, काय सविस्तर अपडेट? पाहिलं की आज सकाळच्या दरम्यान गोंदियाला लागून असलेल्या छत्तीसगड बॉर्डर बोर तलाव या ठिकाणी काही 10 ते 12 नक्षलवादी आले होते. त्यामध्ये महिला पण सामील होते आणि जे पोलीस कर्मचारी होते तिथे जे त्यांच्यावर भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये 2 पोलीस शहीद पण झालेले आहेत आणि 1 जखमी झालेला आहे. त्याचनंतर छत्तीसगड आणि गोंदिया पोलीस यांनी जंगलामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे. बरं रवी, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर पोलिसांची माओवाद्यांसोबत चकमक झालेली आहे आणि त्यामध्ये 2 पोलीस शहीद झालेत तर 1 जण जखमी झालेला आहे. पोलिसांवर या माओवाद्यांनी अचानकपणे भ्याड हल्ला केला, त्यामध्ये 2 पोलीस हे शहीद झाले असल्याचं कळतंय. बातमी कोल्हापुरातून. कोल्हापुरातल्या कणेरी मठाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली आहे. तिकडची ही थेट दृश्य, कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय. कोल्हापुरातल्या कणेरी मठाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भेट दिलेली आहे. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय. कणेरी मठाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली आहे. कोल्हापुरातली ही दृश्य, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कणेरी मठाला ही भेट दिली आहे. पुढची बातमी पाहूयात. कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय आणि येवल्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यामुळे रस्त्यावर उतरली आहे. बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडून धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये देण्याची मागणी यांच्याकडून केली जाते. बाजार समितीचा कांदा लिलाव बंद पाडण्यात आलेला आहे. शेतकरी आक्रमक झालेले आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. कांद्याच्या दरात सध्या घसरण सुरू आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगलाच फटका बसतोय. त्यामुळे येवल्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलेली आहे, आक्रमक झालेली आहे. बाजार समितीतील कांदा लिलाव बंद पाडण्यात आलाय आणि धरणे आंदोलन इथे करण्यात येत आहे. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये देण्याची मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात येते.
या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। गेले काही दिवस कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे येवल्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरली आहे। बाजार समितीतला कांदा लिलाव बंद पाडण्यात आलेला आहे आणि बाजार समितीबाहेरच धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये देण्याची मागणी इथे करण्यात येते। वळूयात पुढच्या बातमीकडे। देशामध्ये जोपर्यंत जनसंख्या नियंत्रण कायदा येत नाही तोपर्यंत प्रत्येक सनातनीनं 5 ते 6 मुलं जन्माला घालावीत असं वक्तव्य धर्मगुरू देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी नागपुरात केलेलं आहे। हिंदूंनी वेळेवर लग्न करून निदान 5 ते 6 मुलं जन्माला घालावीत। सोबतच देशात सनातन बोर्ड निर्माण केला जावा ज्यात धर्माचार्यांचा सहभाग व्हावा अशी देखील मागणी देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी केली आहे। कम से कम 4-5 साल पहले मैंने बात कही थी सनातन बोर्ड। सबसे पहले कहा कि सनातन बोर्ड बनना चाहिए। क्यों बनना चाहिए? वह बोर्ड जिस पे हाथ रख देगा वो क्या बोले मेरी जगह। अब जज भी मेरा, वकील भी मेरा और ये अधिकार भी मेरा, तो ऐसे कैसे न्याय मिलेगा? आज तीसरे या चौथे नंबर पे ऐसे वह बोर्ड है जिसके पास प्रॉपर्टी है और न जाने कहा। चलो हमें उससे कोई मतलब नहीं, हम सनातन बोर्ड चाहते हैं। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। शाळेची फी न भरल्यानं पहिलीच्या वर्गातील मुलाला शिक्षकानं बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बीडच्या गेवराईमध्ये घडलेली आहे। सेलू फाटा येथील इंग्लिश मीडियमच्या शाळेची द्वितीय सत्रातील 8000 रुपये फी थकवल्यानं मुलाला मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीचे व्रण मुलाच्या पाठीवर आल्यानंतर पालकांना हा सगळा प्रकार लक्षात आला आणि साईनाथ चोपडे असं त्या मारहाण झालेल्या मुलाचं नाव आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, अतिशय धक्कादायक प्रकार, फी भरली नाही म्हणून या चिमुकल्याला मारहाण करण्यात आली आहे। त्या शिक्षकावर आता काही कारवाई करण्यात आली आहे का? धक्कादायक घटना आहे। एकीकडे आरटीईचा नियम सांगतो की एकही मुलगा हा शाळे वाचून राहिला नाही पाहिजे। प्रत्येक मुलाला शिक्षण हे हक्काचं आहे ते मिळालं पाहिजे। मात्र दुसरीकडे या इंग्लिश स्कूलमध्ये मुलांना ज्या पालकांना अडचण असल्यामुळे ते फीस भरू शकले नाही आणि फीस भरण्यासाठी उशीर झाल्यामुळे त्याचा राग मनामध्ये धरून त्या शिक्षकांनी बेदम मारहाण केली। विशेष म्हणजे मारहाण केल्यानंतर त्या मुलाच्या पाठीवरती वळ देखील होते। ज्यावेळेस सकाळी आई आंघोळ घालताना पाठीवरती वळ पाहिले त्यानंतर ही गोष्ट लक्षात आली। पालकांनी शाळेत जाऊन विचारणा केली असता पालकांना देखील आडवे उत्तर त्या शाळा आणि संस्था चालकांनी तिथल्या शिक्षकांनी दिले होते। अद्यापर्यंत शिक्षकाच्या विरोधामध्ये कारवाई केली नाही। मात्र पालक आणि त्या ठिकाणचे जे इतर शैक्षणिक कार्यकर्ते आहेत ते देखील आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीने जर फीससाठी एखाद्या विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली जात असेल तर त्या शिक्षकावरती कारवाई केली जावी अशी मागणी होते। आणि एकंदरीतच फीसची तगादा लावून वसुली जी सक्तीची वसुली केली जाते त्यावरती देखील कुठलं तरी बंधन असावं, शिक्षण विभागाने त्यावरती लक्ष ठेवावं अशी देखील मागणी होते। निश्चितच सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमी गोंदियामधून। गोंदियामध्ये प्रसूतीचे प्रमाण 99.97 वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आलेलं आहे आणि असं असलं तरी देखील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यात मात्र अपयश आल्याचं समोर आले। कुपोषणासह इतर कारणांनी गोंदियाच्या शहरी आणि ग्रामीण भागात 10 महिन्यात 206 अर्भक तर 4 वर्षातील 245 अशा 451 बालकांचा मृत्यू झालाय। राज्याचा अर्भक मृत्यू दर हा 19% इतका आहे तर गोंदियाचा अर्भक मृत्यू दर हा 14.44% इतका आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, पालक या धक्कादायकच एक समोर आकडेवारी आलेली आहे की बालकांचा मृत्यू एवढं झालेला आहे 10 महिन्यात। तसंच पाहिलं की अजून ग्रामीण भागातील जे रुग्ण राहतात, जे प्रसूती आलेली महिला राहतात त्यांना छोट्या मोठ्या कारणांनी जिल्हा मुख्यालयाला पाठवण्यात येतं आणि त्यामध्ये त्यांची प्रकृती खालवते आणि त्यामुळे अधिकतर त्यांना आजारी जावं लागते। त्याचप्रमाणे पाहिलं की ग्रामीण भागातील डॉक्टरच्या कमीमुळे हे मृत्यूदर वाढलेले आहेत। त्याचप्रमाणे प्रशासनाने एकीकडे पाहिलं की ग्रामीण भागात डॉक्टर आणि वैद्यकीय व्यवस्था चांगली मिळावी, मात्र त्या ठिकाणी डॉक्टर पुरवण्यात येत नसल्यामुळे हे मृत्यूचे आकडे समोर आलेले आहेत। बरं रवी, धन्यवाद या माहितीसाठी। पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय। बदली झालेल्या शिक्षकांमध्ये चक्क मृत शिक्षकाचं नाव आले।
बाबू दिघा असं या मृत शिक्षकाचं नाव असून त्याचं 2 महिन्यांपूर्वीच निधन झालंय. मात्र मयत असताना देखील त्यांचं बदली यादीमध्ये नाव आल्यानं शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय. तर पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हा सावळा गोंधळ आपण पाहतोय. बदली झालेल्या शिक्षकांमध्ये चक्क मृत शिक्षकाचं नाव समोर आलेलं आहे. बाबू दिघा असं या मृत शिक्षकाचं नाव असून त्याचं 2 महिन्यांपूर्वीच निधन झालं. मात्र मयत असताना देखील त्यांचं बदली यादीत नाव आल्यानं शिक्षण विभागाचा हा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, शिक्षण विभागामध्ये नेमकं हे काय चाललंय? कारण चक्क मृत शिक्षकाची बदली करण्यात आली आहे असंच दिसतंय. नक्कीच आपण बघायला गेलं तर पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक असतील किंवा माध्यमिक ज्या शाळा आहेत, या शाळांमध्ये जे शिकवणारे शिक्षक आहेत त्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या आताच काही वेळापूर्वी झाल्या होत्या. मात्र या बदल्यांमध्ये चक्क एका मृत शिक्षकाचं सुद्धा बदली केल्याची धक्कादायक बाब जी आहे ती उघडकीस आलेली आहे. जव्हार पंचायत समिती अंतर्गत हा सगळा प्रकार असून यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांकडून देखील या सगळ्याच्या चौकशीची सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. तसंच जिल्हा परिषदेकडून ही ऑनलाईन पद्धतीने सुरू प्रक्रिया असल्याने यात हा बरं राहुल, धन्यवाद या माहितीसाठी. बातमी बीडमधून. बीडच्या परळीमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये क्षुल्लक कारणावरून 2 गटात हाणामारी झाली आणि हा राडा थांबवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यामुळे परळीमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. एमआयएमचे नेते असुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली येथील सरकारी बंगल्यावर पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची घटना समोर आलेली आहे. रविवारी संध्याकाळी अशोका रोड परिसरातील बंगल्यावर ही दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये ओवैसी यांच्या बंगल्याच्या काचा फुटलेल्या आहेत. तर पोलिसांनी ओवैसी यांच्या बंगल्याबाहेरून दगड जमा केलेत आणि या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास घेतला जातोय. तसंच पोलिसांनी ओवैसी यांच्या बंगल्याबाहेरचे आणि बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केलेली आहे आणि या फुटेजमध्ये हल्लेखोर सापडण्याची शक्यता वर्तवली जाते. अनिल देसाई बोलतायत, थेट जाऊया. अशा रीतीने हे करू पाहताय ते चुकीचं आहे. हाँ बिल्कुल, हम लोग इलेक्शन कमीशन के पास मूव कर रहे हैं. आज वो मेंशनिंग था और इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इसके बारे में बताएंगे कब वो ले रहे हैं इंडियन के हियरिंग के लिए. शायद कल आ सकता है. तो ये हमने इसलिए ये किया हुआ है, जो चुनाव आयोग का जो फैसला आया है वो फैसला किसी भी हालत में इस तरह से एक कर भी था, उसके बारे में पूरा विचार विनिमय करना बहुत ज़रूरी था. और ये जो निर्णय है ये शिवसैनिकों में बहुत उनके विचार जिस तरह से कोई भी आदमी समझ सकता है, कॉमन मैन का भी जो सेंस, कॉमन सेंस भी आप लगाएं, फिर भी किसी को ये निर्णय ये इस तरह से गया है. आपने देखा होगा कि इसलिए चुनाव के बारे में जो विश्लेषक भी हैं उन्होंने अपनी राय जताई है, उन्होंने अपनी राय बताई है. सभी के रायों से ये सभी की राय अगर आप देखेंगे तो ये स्पष्ट होता है कि ये एक तरफा पूरा निर्णय लिया गया है. उसके बारे में हम सुप्रीम कोर्ट विधानसभा के उसमें जिस तरह का एक कानूनी एक विचार उन्होंने देखना है. विधानसभा अध्यक्ष इस बात से वाकिफ है कि किस तरह से घटना हुई है, किस तरह से बातें उभर कर आई हैं. तो ये जैसे आप सोच रहे हैं या जिस तरह से वो दावा ठोकने की बात करते हैं, ये इस तरह से दावा नहीं ठोका जाएगा. इसके ऊपर पूरा बयानबाजी चलेगी, इस पे बहस होगी, इसके बाद तर निवडणूक आयोगाचा निर्णय हा धक्कादायक असल्याचं अनिल देसाई यांनी म्हटलेलं आहे.
निवडणूक आयोगानं निकाल दिल्यानंतर त्यावर अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो धक्कादायक असल्याचं अनिल देसाई यांनी म्हटलं. वळूयात पुढच्या बातमीकडे. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा अडचणीत सापडलेला आहे. एकीकडे पत्नी आलिया सिद्दीकीनं नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केलेले आहेत, तर आता मोलकर्णीनं देखील या अभिनेत्यावर तिला दुबईमध्ये एकटं सोडून पगार न दिल्याचा आरोप केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकीची मोलकरीण सपना रॉबिन हिनं ट्विटरवर रडतानाचा आणि मदतीची याचना करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. वकील रिजवान सिद्दीकी यांनी या मुलीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. सपनानं या व्हिडिओमध्ये तिची व्यथा सांगितली आणि तिनं तो व्हिडिओ आलियाच्या वकिलाला व्हिडिओ पाठवून मदत मागितली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. चंद्रपुरातील ताडोबा प्रकल्पाबाहेर वाघाचं दर्शन झालंय. MIDC भागात GMR ऊर्जा कंपनी परिसरात वाघ पाहायला मिळालाय. सुरक्षा रक्षकाला वाघ दिसल्यावर त्यानं याची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि वन विभागाची चमू सतर्क झाली आहे. त्यानंतर सकाळी वाघाचे ताजे पगमार्क दिसून आले आणि CCTV फुटेजमध्ये वाघाचा मुक्त संचार देखील कैद झालाय. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. अखंड महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आणि कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येनिमित्तानं यात्रेला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीमध्ये गर्दी केली आहे. खंडेरायाची जेजुरी आज अशी ही पिवळी धमक झाली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली. पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली आहे आणि त्यामुळे जेजुरीला हे असं सोन्याचं रूप प्राप्त झालंय. येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष होत होत अखेर पालखीने त्वरा नदीपर्यंतचा प्रवास जो आहे तो पूर्ण केलेला आहे. सोमवती अमावस्येच्या निमित्ताने आज उत्सव मूर्ती खंडोबाराया आणि मासाईलच्या उत्सव मूर्तीला जे ते स्नान या ठिकाणी घालण्यात येतं आणि करा किनारी आल्यानंतर हे स्नान जे ते घालण्यात आलेले. उत्सव मूर्तीच्या अगोदर आरती करण्यात येते. ज्यावेळेस उत्सव मूर्ती आतमध्ये स्नानासाठी उतरते तेव्हा सगळे भाविक या करा नदीच्या जलाचा अभिषेक म्हणजे हे पाणी त्या उत्सव मूर्तीवरती उडवून तो अभिषेक जो तो करतात. हा सोहळा अत्यंत बघण्यासारखा असतो. गेल्या 3 वर्षांनंतर आपण जर पाहिलं कोरोनाच्या सगळ्या कालावधीमध्ये उत्सव जो होता तो गर्दीत पार पडलेला नव्हता. निर्बंध होते. निर्बंधमुक्त उत्सव या ठिकाणी साजरा होत असल्या कारणाने राज्यभरातून भाविक जे आहेत आजच्या या करा स्नानासाठी इथं आवर्जून उपस्थित झालेत. इथे जर आपण पाठीमागे बघितलं, मी आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार यांना विनंती करेन की पाठीमागे पण दाखवा की उत्सव मूर्तीचं स्नान झाल्यानंतर आता बरेचसे भाविक जे आहेत ते करा स्नानाचा आनंद घेतात. या करेत विसावणं म्हणजे अर्थात एक त्यांची जवळची भावना असते की तसं बघायला गेलं तर करेला एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. असं म्हणलं जातं की करेचा उगम हा ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून झाला होता आणि याच करेबद्दल पुढे जर आपण जाऊन पाहिलं तर खुद्द महाराष्ट्राचे प्रख्यात लेखक प्र.का. अत्रे यांनी देखील करेचं पाणी पुस्तक लिहिलेलं आहे. अनेक आठवणी करेबद्दलच्या सांगितलेल्या आहे आणि हीच करा जी आहे ती सासवडवरनं सोपान काकांच्या भूमीला भेट देत थेट जेजुरी गाठते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचा विशाल परदेशी न्यूजसाठी लोकमत जेजुरीगड. तर जेजुरीमध्ये या खंडोबाच्या यात्रेत 18 पगड जातींबरोबरच सर्व धर्मांना मान असतो आणि या यात्रेत देवाच्या पालखीचा मान, विड्याचा मान मुस्लिम बांधवांना असतो. या प्रथेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. तर महाराष्ट्राचं हे लोकदैवत सगळ्यांचं आहे आणि हे आपल्याला जेजुरीत आल्यानंतर बघायला मिळतं. यातली एकात्मता काय असते ना, इथे आपल्याला सोमवती अमावस्येला अनुभवायला मिळतं. बघा या पालखी सोहळ्यामध्ये म्हणजे सोमवती अमावस्येच्या निमित्ताने आयोजित पालखी सोहळ्यामध्ये आता पालखीने पान विड्याचा मान घेतलाय आणि पान विड्यांचा मान जो असतो देण्याचा तो असतो इथल्या मुस्लिम बांधवांचा. यावरच लक्षात येतं की खंडोबा हा सगळ्यांचा आहे. माऊली काय ही परंपरा आहे? जय मल्हार साहेब. 18 पगड जातीचे आमचं कुलदैवत, महाराष्ट्राचं अखंड कुलदैवत हे आम्ही मुस्लिम समाज पारंपरिक पद्धतीने नेहमी पार पाडतो. आमच्या घरी दसऱ्याचं घट सुद्धा बसतात इथं. म्हणजे आम्ही मुस्लिम समाज पानसरे वाडा असतो आमचा संपूर्ण मुस्लिम समाज हे घट सुद्धा दसऱ्याचे बसवतात. तसेच हा पान सुपारीचा विडाचा मान हा पूर्वीपासून चालत आलेला आहे. जसं देवाचा जो समोरचा जो घोडा जातो तो आमचे चुलते पानसरे समाज मोहम्मदभाई पानसरे हे ह्यांच्याकडून अर्पण केला जातो. तसेच हे संपूर्ण उत्सव हा आमचा जेजुरीचा खंडोबा आहे. हीच आमच्या जेजुरीची जात आहे हे आम्ही संपूर्ण समाज इथं मानतो.
म्हणजे हेच लोकदैवत ही एक जात लोकदैवत. जय आहे, एक जात आहे. क्या बात आहे. म्हणजे हे इथं आल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळतं मंडळी. त्याच्यामुळे जिथं कुठं जातीपातीत वाटलेले बाडे आपण बघतो तिथं खरं तर जेजुरीत आल्यानंतर हा एकोपा जो आहे तो आपल्याला अनुभवायला मिळतो. हा बघा, हा पान सुपारीचा मान जो आहे नुकताच पालखीला देण्यात आलेला आहे आणि हा मान दिल्यानंतर पालखी जी आहे ही करा नदीच्या दिशेने पुढे रवाना झालेली आहे. चला सगळे एक मुखाने जोरदार आवाज देऊयात. बोला एळकोट एळकोट, जय मल्हार, आनंदाचा. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, जेजुरीगड. दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सवाची आज सांगता होते. देवस्वरांच्या पवित्र तीर्थस्नानानं ही सांगता होणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच खुल्या वातावरणात यात्रोत्सव झाल्यामुळे भाविकांच्या गर्दीनं उच्चांक गाठलाय. गेले 3 दिवस लाखो भाविकांनी कुणकेश्वराचं दर्शन घेतलंय. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील सहकुटुंब कुणकेश्वराची पूजा करून आशीर्वाद घेतलेत. यात्रोत्सवात व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचं सांगण्यात येतं. तिकडे बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशीमध्ये शंकरगिरी महाराजांचा यात्रोत्सव साजरा करण्यात आला. या यात्रा महोत्सवादरम्यान तब्बल 9 क्विंटल गव्हाचा रोठ शिजवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी या 9 क्विंटल गव्हाच्या रोठाचं भक्तांना महाप्रसादाच्या रूपानं वाटप करण्यात आलं. शंकरगिरी महाराजांची आरती करून महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील भाविकांची मोठी मांदियाळी पळशी झाशी येथील शंकरगिरी महाराज मंदिर परिसरात पाहायला मिळाली. वाशिम जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या शिरपूरच्या जानगिरी महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या यात्रेमध्ये 1.5 लाखांहून अधिक भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलंय. दरम्यान जानगीर महाराजांचा नैवेद्य मंदिरावरून वाजत गाजत मिर्झा मिया बाबांच्या दर्ग्यावर नेण्यात आला. तिथे मिर्झा बाबांना हा नैवेद्य दाखवून दर्ग्यावर भगवा झेंडा फडकवण्यात आला आणि त्यानंतर जानगीर महाराज संस्थानवर महंतांनी पूजन केल्यानंतर भाविकांना पोळी आणि भाजीचा महाप्रसाद वाटण्यात आला. देशभरात सोमवती अमावस्या साजरी करण्यात येते. उत्तराखंडमधील गंगा आणि तिच्या उपनद्यांच्या घाटांवर पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे. भाविकांनी स्नानानंतर पूजा आणि दानही केलंय. हरिद्वारमध्ये पहाटेपासूनच भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. सोमवती अमावस्या स्नान के पर्व के उपलक्ष्य में विशेष राजस्थान से दल स्नान करने आया और हम सब लोगों ने स्नान किया और बहुत अच्छा लगा. और हिंदू संस्कृति में भी विशेष सोमवती अमावस्या का एक महत्व होता है. उसी महत्व के अनुसार हम लोग भी स्नान करने आए. बहुत अच्छा लग रहा है. हम सबको बोलेंगे कि आप सब भी आए और सोमवती अमावस्या के यहाँ स्नान करें. भीड़ तो देखो सबकी श्रद्धा होती है. अगर कोई नहीं आएगा तो हमारे जैसा का भी मन कैसे करेगा आने का. इसी को देख के एक दूसरे का उत्साह बढ़ता है. मैं जो जम्मू से आया हूँ तो हमारा जो है प्रयास रहता कि हर बार सोमावती अमावस्या पे माँ गंगा जी का आशीर्वाद लेने और जैसे शास्त्रों में कहा गया कि जहाँ पर आकर माँ गंगा जी के स्नान से सभी प्रकार के जो मन से किए हुए तन से किए हुए पाप हैं वो दूर होते हैं. आज मेरे पितरों की कृपा से मुझे बहुत ही आशीर्वाद मिला है कि आज गंगा की इस धारा में मैं हरिद्वार आकर स्नान करूं. मैं भगवती और माँ गंगा और माँ हमारे भोलेनाथ जी की बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने मुझे यह अवसर दिया कि आज तू पवित्र गंगा की धारा में स्नान कर. हर हर गंगे, जय महाकाल. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.